माहीत नाही ती आख्यायिका आपण सांगू आणि व्यासपीठाची राजा घेऊ. लासूरला कोण कोण गेलंय सांगा बरं. लासूरला वाह बरं, लासूरला तुम्ही गेलात. आता काही जणांना माहीत असेल पण काहींना इतिहासच माहीत नसेल. मी तुम्हाला आज सांगतो बघा, लासूर ही नगरी, या लासूर नगरीला एक राजा राज्य करीत होता. लासूरच्या नगरीला बरं का, दक्ष नावाचा राजा. आणि त्याला बृहस्पती नगरी म्हटलं जायचं. दक्ष राजा सप्तऋषींपैकी एक बरं का, सप्तऋषींपैकी एक हे दक्ष राजा होते. ब्रह्माचे पुत्र होते. अंगठ्यापासून त्यांचा जन्म झालेला होता. स्वयंभू मनु यांची मुलगी प्रसूती ही दक्ष राजाची बायको म्हणजे पत्नी. आता दक्ष राजाची नगरी ही लासूर नगरी होती बरं का, लासूरची नगरी दक्ष राजाची. आता आपण दर्शनाला जातो आणि तिथं एक होम आहे, तो 12ही महिने प्रज्वलित असतो. होम गेलात का कधी? तिथे एक होम आहे बघा. आता तो होम काय आहे लासूरचा, त्या होमाची माहिती काय हे तुम्हाला सांगतो. आता तिथं गेल्यानंतर नितीन महाराज लासूरगाव पालथ लासूर पण म्हणतात. ऐकलं की तुम्ही? लासूरगाव अख्खं पालथ घातलेलं आहे. कोणी पालथ घातलं आम्हाला तुम्हाला आता सांगतो मी. लासूरगाव पालथ घातलेलं आहे, पालथ. आता ती आख्यायिका आपल्या फार जवळ आहे बघा. दक्ष राजा होता. दक्ष राजांना 7 कन्या होत्या पण त्यांना पुत्रच नव्हता. आणि दक्ष राजाची पत्नी प्रसूती शेजारी बसली. प्रसूती आपल्या पतीला म्हणाली, अहो आपल्याला पुत्र नाही हो, सगळ्या कन्या आहे, आपला एवढा डॉलर सांभाळाय करता कोणीतरी पाहिजे ना संतोष महाराज. आता मुलींना इतकं महत्व आलंय माता माऊल्यांना. काही जातात, आता ते बंद केलं सरकारने. आता हम दो हमारे दो. आणि ज्यांना मुली ना महाराज ते जगात इतके भाग्यवान आहे. मुलींना सुवर्ण दिवस आले. काही ना फार पोरगच पाहिजे ते बसत एका कोपऱ्यात. वेळेवर खायला भाकर नाही. आता हे प्रत्येक घरामध्ये नाही पण बऱ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आपण म्हणतो वाणीला दिवा पाहिजे, देवटा पाहिजे, देवटा काय खायला देत नाही. पण पोरी लई महाराज, ज्यांना कन्या आहे ना महाराज ते फार खुशी. आता पोरग नाही ना ते फार खुशी. ज्यांचं पोरग आहे ना ते मग बाप हे मारुती मंदिराच्या वट्टीवर बसेल. सुनबाईचा मिस कॉल येतो का जेवायला. पण आजकाल ते सोना फार. आता पूर्वीच्या नितीन महाराज आमच्या जे पूर्वीचे जे म्हाताऱ्या बाया म्हातारी माणसं हे आमचे बाप आहे पूर्वीचे जुने, यांना सकाळी खायला लागायचं सकाळी. पण आताच्या अँड्रॉइड व्हर्जन लय बेकार अपडेट होई. काय आमच्या मामजींना बाई सकाळी खायला लागत. सकाळी आमचे कामावर गेले 12 आणि 1 वाजता येईल. मामजींना सकाळीच लागत. यांना दिल्याशिवाय कसं काय देऊ मामजींना खायला. काय म्हणते? मामजींना सकाळी लागत. आमचे 1 वाजता येतील ड्युटीवर, त्यांच्या आधी यांना कसं काय देऊ. अगं तुझे येणे तिकडं भाज्यात रस्सा होतो दणको आणला रस्सा भाजी. तू मामजींना खाय वाचून मारी ती नाही ना. असं नका करू. नाही महाराज, फार विदारक परिस्थिती समाजामध्ये झाली. पण ज्या ठिकाणी अशी कथा कीर्तन महाराज होतात आणि जे श्रवण करतात आणि आमच्यासारखे महाराज मंडळी जे सांगतात त्यांचं ऐकून जे 2-4 जण घरी अनुकरण करतात महाराज, बास अमल हो. जे पण 2-4 जण ऐकून अनुकरण करतील तुमचा केलेला हा टास्क सफल झाला अमल हो. बास आपल्याला 100 नाही सुधारायचं. हे जे तुम्ही कार्यक्रम ठेवताय त्याच्यातले 4 जरी सुधारले, त्यांनी आई बापाला जीव लावलं, बास सफल झाला. भगवे राजे मित्रमंडळाचा कार्यक्रम सफल झाला. याचसाठी केला होता अट्टहास. हे काय आहे महाराज? याच्याच करताय महाराज, दुसरं काही नाही आहे. हे जे आपले लेकरं करतायत ना भगवे राजे मित्रमंडळ, कशा करतात? काय अमोल भाऊन त्यांच्या मित्रमंडळाकडे काय पैसा घरात तिजोरीत मावाना तो असा बाहेर पडतोय का? नाही महाराज, सोपं काम नाही आहे करणं.
हे ज्याला जमन तेनीच करावं. नाही तर महाराज लोकांनी 10 लाखाचे 20 लाखाचे बंगले बांधले, त्याला नाव दिलं नानाची पुण्याई, दादाची पुण्याई. अमोल भाऊ ज्याची पुण्याई तो 10 लाखाच्या 20 लाखाच्या बंगल्या शेजारी कांद्याच्या चाळीत पडक्या पत्र्यात खोकलत पडला. नानाची पुण्याई, नाना पडक्या पत्र्यात. नाही 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 नाही, काही उपयोग नाही, काहीच नाही महाराज. जमीन ऐकली बापाची, गाडी घेतली आपाची, त्याच्यावर बसवली लोकाची, म्हणतो काय टाकलं कोणाच्या बापाची. बरं ते सायलेन्सर लय भारी, फट 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 फट. आणि घरी आईला वेळेवर भाकर नाही. नाही महाराज, असं नसलं पाहिजे. घरी बापाला द्या, तो जो दुसरा बाप आहे आत्ताचा फिरताय मागा माग, त्या बापाच्या फार, त्या बापाला जर कोणी बोललं ना आमच्या फेसबुकवर शिव्या देऊन मोकळा. अरे पण घरचा बापाला खोकलाय, घरचा बाप बाजीवर खोकलत पडला, त्याला वेळेवर औषध नाही, त्याला गोळी नाही. अरे काय कष्ट केले त्या माऊलीनं. नाही नाही नाही, बापाला फिरून आजचे तरुण म्हणतात तुला काय कळतं. नाही महाराज, असं नसलं पाहिजे. नाही 10 लाखाची 20 लाखाची तुम्ही एमडी केली आणि घरातले जुने म्हातारा म्हातारी हीच तुमची एमडी. ध्यानात ठेवा. समाज 10 लाखाचा बंगला बांधला, 20 लाखाचा बंगला बांधला, बुलेट घेतली, गाडी घेतली, त्याच्यावर फिरले, कडक कपडे घातले म्हणून तुम्ही काय फार शाणे झाले असं नाही. तुम्हाला सांगू, सुखाची व्याख्या एकच आहे. तुम्ही झोपडीत जरी राहत असले आणि ज्याच्या झोपडीत तुमचा नसू द्यावं बंगला. आम्हाला भाऊ काही जण म्हणतात, मला भेटतात महाराज, काहीतरी सांगावं तोडगा, मी फार कष्ट करतो, कोणाच्या वाकड्यात जात नाही, लेकी बाळीचे लग्न मोडत नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाचा बांध पुरत नाही, अनितीचा पैसा कमवत नाही, पण मलाच अडचणी येतात. तो कायम अडचणी, कायम अडचणीत येतात लोक माझ्याकडे. महाराज काही असं तर उपाय सांगा. खूप कष्ट करतो, शेजारणी बरोबर भांडत नाही, जावा भांडत नाही, सासू सासऱ्याला वेळेवर जेवायला देते, समाजात कुणाबरोबर अमोल भाऊ भांडत नाही, पण संकट माझ्याच वाट्याला का. एक गोष्ट ध्यानात ठेवा, चांगल्याच रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात, घाण रस्त्याला स्पीड ब्रेकर नसतात. ध्यानात ठेवा. तुम्हाला जर संकट आली ना, ध्यानात ठेवा, तुम्हाला जर संकट आली ना, ध्यानात ठेवा, देवाने तुम्हाला निवडलंय. कुणाला संकट येत नाही त्याला त्या जातीचा लागतो, त्याला त्या कुळाचा असावा लागतो. कुणाच्या वाट्याला येत नाही संकट. चांगल्याच रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात, चांगल्याच माणसाला अडचणी असतात. जंगलातले वाकटे झाडं कोणी तोडत नाही, गल्लीत राहतात. आपण म्हणतो आई बाई तिच्या नादी काही लागू नका, तिला पान उतारा करी, ती पार कशावर पदर फासला का कशावर. पण महाराज, समाजात त्या माणसाला किंमत नसते काय. त्यांना आता तुम्ही वाटले ना पुस्तकं, अशा बायांना कोणी बोलत नाही हळदी कुंकाला. नको माहिती, नकोच. नाही नाही नाही, म्हणून जंगलातले वाकडे तिकडे झाडं तोडल्या जात नाही, चांगलेच झाडं कामात येतात. म्हणून ध्यानात ठेवा, संकट जर तुम्हाला असेल तर ध्यानात ठेवा, अमोल भाऊ तुम्ही चांगल्या मार्गावरती आहे, चांगल्या रस्त्यावरती आहे. ज्याला संकट नाही तो माणूस नाही महाराज. संकट असतेच पाहिजे. बघा आता आपण होतो दक्ष राजा. दक्ष राजाने तिची प्रसूती नावाची पत्नी म्हणाली का आपण आपल्याला धनी दोघं बसले, धनी आपल्याला काहीतरी पुत्र असला पाहिजे, तुम्ही त्याकरता काहीतरी करा, डॉक्टरकडे जा, काहीतरी गोळ्या बिळ्या भेटते का पा. बुब डॉक्टर आहे, त्र्यंबके डॉक्टर आहे, भाकरे डॉक्टर आहे, आपण नाही का डॉक्टरकडे फाईल घेऊन जातो. त्या काळी यज्ञ केल्या जायचे, त्या काळी मुलं होण्याकरता. त्या यज्ञाचं नाव होतं पुत्रकामेष्टी यज्ञ. जो यज्ञ दशरथ राजाने केला होता, वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. पण त्या ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं, पण कुलगुरू आले त्या ठिकाणी दक्ष राजाचे, दधी ऋषी. त्यांनी सांगितलं, राजा एक काम करा, आधी या पोरींचे लग्न उरकून टाका, या पोरींचे तुम्ही आधी लग्न करा आणि त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ करा.
आणि मग मुलींचे लग्न करण्याचं ठरवलं, त्या मुलींचं स्वयंवर करण्याचं ठरवलं. आणि त्या ठिकाणी स्वयंवराकरता मुलींचं लग्न करण्याकरता जे वर बघितले, त्या वरमध्ये होते चंद्रदेव, नैऋत्य देव, मार्तंड ऋषी, हे असे सगळे त्या ठिकाणी होते. आणि मुलींचं लग्न लावून देण्यात आलं. आणि लग्न लावल्यानंतर त्यानंतर काही दिवसानंतर पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्याचं ठरवलं. पुत्रकामिष्ठी यज्ञ करायचं ठरवलं. सगळ्या जावयांना बोलवलं. जावईले मानाचे सगळ्या जावयांना बोलवलं. सगळे जावई असे बसते. सप्त ऋषींना आमंत्रण दिलं, सगळ्या देवांना आमंत्रण दिलं. आणि सगळ्या देवांना आमंत्रण दिल्यानंतर त्या यज्ञामध्ये आहुती द्यायला सुरुवात केली. दक्ष राजाने त्या मांडपात नजर फिरवली. सगळे जावई आले होते. तुझी लाडाची लेक होती सती आले नव्हते, फक्त एकटे महादेवच आले. तिने काही बायकोला घेऊनच गेले नाही. ध्यानात ठेवा, सासूरवाडीला जाताना हिला घेऊन जायचं. तिला जर घेऊन दिलं नाही तर किती महाभारत होता. ऐका आता, महादेव सतीला घेऊनच गेले नाही, ते एकटे बसले. सासरीने अपमान करायला सुरुवात केली ना महादेवाचे. गेले महादेवाच्या जवळ. दक्ष राजा म्हणाले, अरे महादेवा, तुला काही कळतं का नाही? तुला काही शास्त्र बिस्त्र कळतं का नाही? एकट्याने कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये, बायकोला घेऊन जावं, एवढं सुद्धा शास्त्र तुला कळत नाही? कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना पती पत्नी जावं, एकटाच थोबडवर करून निघाला. बरं, अपमान कोणाचा करताय? महादेव सगळ्यांच्या देखत भर मंडप भरलेला आहे, कच्चा मंडप भरला. सासऱ्यानं जावायला बोलू नये बरं का. सासऱ्याने कधीच जावायचा अपमान करू नये. त्यातल्या त्यात जावई जर मग तर फेरा जावायचा विचारूच नका. अपमान करायला सुरुवात केली दक्ष राजाने महादेवांचा. बरं, अपमान करताय तो माणूस काही साधा सुद्धा नव्हता ना. सृष्टीचा संहार करणारे महादेव, ज्याने हलाल विष पचवलं ते महादेव होते. जावयाचा अपमान करायला सुरुवात केली. आणि जावयाचा अपमान करत असताना भोळे महादेव गपचूप बसले, काहीच बोला ना. अरे तू माझ्या लाडक्या लेकीला आणला नाही. कोण बोलतय? दक्ष राजा. तू सतीला आणला नाही, तुला शास्त्र कळत नाही? कुठल्याही चांगल्या कामाला एकटं जाऊ नये, एवढं शास्त्र तुला कळत नाही. अपमान करायला सुरुवात केली. तिथं ते बाकीचे देव बसलेले होते, बाकीच्या त्या महादेवांच्या मेवण्या बसलेल्या होत्या, बाकीचे साडू बसले होते. ते गप बसले. साडूला बोलत असते, या साडूला फार आनंद झाला. हा सापडला, हा खूप बसते रे. आणि गुलक्या टाकीत बसते, काहीच बोला ना. कोणी एकही देव मध्ये बोले ना. महादेवांना बोलत असताना गप्प बसते. महादेवांनी अपमान पचवला. महादेवांना वाटलं जाऊ द्या. काही काही समजदार जावई असतात. समजदार जावयाकडे सासरा लक्ष देत नाही बर का. पण जी जावई अशी वाकडं बुट करून तूप काढी द्या, त्यांचा फार थाट. आता महादेव तिथं बसलेले असताना महादेवांना वाटलं जाऊ द्या, सासरा आहे, आला असन राग, थोड्या वेळाने शांत होईल. पण यज्ञ संपल्यानंतर देणग्या द्यायला सुरुवात झाली, पैसे वाटायला. जसं आता आपला कार्यक्रम संपल्यावर कसं साऊंड सिस्टीम वाला आम्हाला भाऊ महाराजाचं पाकिट द्या, साऊंड सिस्टीम वाल्याचं पाकिट द्या, तसं तो यज्ञ पुत्रकामिष्ठी यज्ञ संपन्न झाल्यावर ज्याची त्याची पाकिट द्यायला सुरुवात झाली. यांना काही देणगी देईना ना, सगळ्यांना दिली. बरं, आता यांना नसती दिली तरी समजदार जावई होता, पण सगळ्यांना दिली ना आपल्यालाच दिली नाही म्हटल्यावर, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारात सगळ्यांना दिलं, यांना नाही, यांना राग आला. तसं सगळ्यांना दिली, या बाबाला काही दिलीच नाही. तरी तरी भोळे महादेव म्हटले जाऊ द्या, यज्ञाचा काहीतरी भाग दे. जरी दक्षिणा दिली नाही, यज्ञाचा भाग काहीतरी दे. पण त्यांनी वशिष्ठ ऋषी तिथं होते, वशिष्ठ ऋषींना सांगितलं या महादेवाला यज्ञाचा सुद्धा भाग द्यायचा नाही. यज्ञ झाल्यावर जो यज्ञाचा भाग असतो ना, तो भाग द्यावा लागतो. वशिष्ठ ऋषीने सांगितलं खबरदार, माझ्या जावयाला त्या यज्ञाचा भाग सुद्धा द्यायचा नाही. आता महादेवांचं मस्तक थोडस घेतलं, पण तरी गप्प बसले, जाऊ द्या. पण महादेवांच्या बरोबर त्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं. नंदी बरोबर होता ना, नंदीला राग आला. माझ्या समोर माझे जे अधिष्ठ आहे, माझे जे देवता आहे, त्यांचा अपमान नंदीला कसं काही सहन होईल. नंदीना लगेच शाप द्यायला सुरुवात केली. नंदी दक्ष राजाला म्हणजे महादेवाच्या सासऱ्याला म्हणाले, तुम्ही माझ्या
माझ्या भोळ्या महादेवांचा अपमान केला, त्यांना नाही ते बोलले तुमचं मुंडकं गळून पडेल. काय शाप दिला? तुमचं मुंडकं गळून पडेल आणि प्रेत रूपी जमिनीवर तुम्ही 1000 वर्ष पडशाल. शाप देऊन टाकला. बरं, असा शाप दिल्यानंतर इथं दधीची ऋषी होते. दधीची ऋषींना राग आला. दधीची ऋषीची तळपायच्या मस्तकात गेले. ते म्हणाले, नंदी खबरदार, अरे यशवंत कीर्तिवंत वर्धवंत जाणत्या राजाचा तू कोणाचा अपमान करतोय? पर दक्ष राजा काही साधा सुद्धा नव्हता. दक्ष राजा म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र होते. सप्त ऋषींपैकी एक होते. त्यांचा अधिकार मोठा होता. अरे तू कुणाचा अपमान करतोय? तुला काही कळतंय का? दक्ष राजाने लगेच शाप देऊन टाकला. तेव्हा शाप दिल्या जायचा. आता फेसबुकला व्हॉट्सअपला कमेंट दिल्या जातात. तेव्हा शाप दिल्या जायचा आणि तो शाप खरा ठरायचा. तेवढा अधिकार होता. फुकट लुंग्या सुंग्या शाप नव्हते देत. नंदीने शाप दिला. काय शाप दिला? दक्ष राजा, तुझं मुंडका गळून पडेल आणि 1000 वर्ष तू प्रेत रूपी जमिनीवर पडशील. दधीची ऋषींनी शाप दिला. काय शाप दिला? नंदीला शाप दिला की तुम्हाला कायम आयुष्यभर कष्टदायी कामे करावी लागतील. तुमच्या वंशाला कष्टदायी कामे करावी लागतील आणि लोक तुमचे दूध विकून त्याच्यावर पैसे कमवतील. काय शाप दिला? तुम्हाला कष्टदायी कामे करावी लागतील आणि लोक तुमचे दूध काढून त्याच्यावर पैसे कमवतील आणि तुम्ही खाल्लेलं अन्न पुन्हा पोटामध्ये वक्षाल आणि पुन्हा ते चावत बसशाल. त्याला रवंत करणे म्हणतात. हा शाप दधीची ऋषींनी दिला. तेव्हापासून हे जे नंदी, हे जे बैल हे जड कामे करतात आणि तुम्ही बघा, जनावर खाल्लेलं पुन्हा पोटात आणतात आणि रवंत करीत बसतात. ते त्यांना तेव्हापासून शाप दिला. हा शाप दिल्यानंतर घंटाकर्ण, गोकर्ण, नंदी, हे जे वीरभद्र, हे जे सगळे होते, यांना प्रचंड राग आला आणि हे उठले तडकन उठले. रागा पाया आपटीत निघाले. ध्यानात ठेवा म्हणे दधीची ऋषींना आणि दक्ष राजाला शाप दिला की ह्या तुझ्या यज्ञामध्ये आम्ही या रक्ताचा पाठ या यज्ञामध्ये वाहू आणि हा यज्ञ तुझा सफल होणार नाही. या यज्ञामध्ये धुडगूस घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कारण तू आमच्या महादेवांचा अपमान केला. आणि तो शाप देऊन ते निघून गेले. निघून गेल्यानंतर यज्ञ संपला आणि यज्ञाचं फळ काय, सगळा अट्टहास केला, त्याचं फळ काय ते विचारण्याकरता दक्ष राजा जिथं जे देव बोलवले होते त्यांच्यापाशी गेले. त्यांना विचारलं, देवांनो या यज्ञाचं फळ काय? देवांनी सांगितलं, अहो तुम्ही साक्षात जावयाचा अपमान केला. देवांना कळून चुकलं पुढे काय होणार. अरे दक्ष राजा, अरे तुझ्यासारखा एवढा मोठा ज्ञानी राजा, अरे तू ब्रह्मदेवाचा पुत्र असताना तुला दुर्बुद्धी सुचली कसे? अरे तू कुणाचा अपमान केला? अरे ज्याच्याकडे पृथ्वीचा संहार करण्याचा अधिकार आहे त्याचा तो अपमान केला. अरे ज्यानं हलहल नावाचा विष, ज्या विषाचं नाव ऐकल्यानंतर देव पळून जातात, दानव पळून जातात, ते विष ज्यांनी पचवलं आणि आपल्या कंठामध्ये जिरवलं त्याचा तो अपमान केला, जावयाचा अपमान केला. तुला या यज्ञाचं फळ कसं काय मिळेल? पण ध्यानात ठेव, तुला 2000 पुत्र होतील. किती? 2000 पुत्र होतील, पण ते तुझे सुखाचे नाही तर दुःखाचे कारण होते. पूर्वी लई पोरं व्हायचे, आता हम दो हमारे दो. पूर्वीच्या काळी खूप मुलं व्हायची. आशीर्वाद दिला, झालं तसंच. 2000 काही कालखंडानंतर 2000 पुत्र झाले. याला प्रचंड आनंद झाला. मग येणे हॅप्पी बर्थडे ठेवला. हॅप्पी बर्थडे ते नाही का आपल्या गावात करतो, बर्थडे आहे भावाचा. ते काय चौकात रस्ता आडवी त्यान बर्थडे भावाचा जल्लोष झाला. तेव्हा असा बर्थडे नव्हता. नामकरण विधी केल्या जायचा. 2000 पुत्रांचा नामकरण विधी झाला. हा काय 16 महाराज जेव खाऊ घातले, पोट फाटूस तर सगळ्यांना खुश झाला. फळ मिळालं पुत्र कामिष्ट यज्ञाचे. पण देवतांनी सांगितलं होते सुखाचे कारण नाही दुःखाचे कारण होय. मग आगमन झालं कुणाचं? नारायण श्रीमन नारायण
श्रीमन नारायण नारायण नारायण. कंबर घेऊन नारद मुनी आले ना. नारद मुनी आले दक्ष राजाच्या नगरीमध्ये आणि गेले 2000 पुत्रांना भेटायला. यांनी ठेवली भानगड करून. आता तो शाप देईल मग काहीतरी. हे गेले त्या 2000 भेटायला. बरं, यांनी चांगलाच आशीर्वाद दिला. त्या 2000 पुत्रांना त्यांनी अध्यात्माचा मार्ग दाखवला. आता महाराज लोक गेल्यावर अध्यात्माचाच मंत्र देणार ना. आमच्या सारखे महाराज ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाहनात नाही पण गुणात. महाराज मंडळींची तुम्ही साथ केली तर तुम्ही महाराज होणार. गळ्यात तुळशीची माळ घालणार. नितीन महाराजांसारख्यांची संगत केली तुम्ही महाराष्ट्रात नाव गाजवत्या साऊंड सिस्टीम मध्ये. ज्याच्या बरोबर राहशाल तशी संगत तुम्हाला होईल. तसं झालं काय, देवर्षी ऋषी आले. मग त्यांनी त्या पुत्रांना पुढचा मार्ग दाखवला, अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि ईश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी हा मार्ग दाखवला. आता ईश्वर प्राप्ती जर करायची असेल तर वनामध्ये जाऊन देवाची तपश्चर्या करावं लागते का व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चॅटिंग करावं लागते? नाही ना. देव प्राप्ती करायची असेल हे त्यांनी सांगितलं. आता जो जायचा तो वो वैसा त्यांनी सांगितलं. आता एखादा वाईट असेल तर तो मग वाईटाची संगत लावितो. हा, काय छपचुना हाच खरा मित्र जुना. काही राहते वडपाची तोंडात मावा म्हणे छत्रपतीचा छावा. म्हणजे जशी संगत सांगतोय मी विषयांतर. आता जो तो मित्र जर खाणारा असेल तर 2-4 दिवस खात नाही, 3रे दिवस खात नाही. काही नाही म्हणते ती बिअर बॉडी वाढते म्हणजे बॉडी 2-4 दिवस नाही. ती जशी संगत तशी देवर्षी ऋषी आले. त्यांनी अध्यात्माचा मार्ग दाखवला देवर्षी ऋषींनी. आणि अध्यात्म ईश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी त्याकरता, देव प्राप्त करून घ्यावा त्याकरता. आता देव प्राप्त करायचं म्हणलं तप करावं लागल. तप करायचं म्हणल्यावर वनात जावं लागल. यांनी सांगितलं. हे 2000 जण गेले ना वनात निघून. दक्ष राजाला प्रचंड राग आला. दक्ष राजाने सांगितलं ही सगळी भानगड देवर्षी नारद मुनीमुळे झाली. हा नारद मुनी आला म्हणे आणि यांनी माझ्या पोरांना भलत संत सांगितलं. ते गेले वनात निघून. यांनी नारद मुनीला शाप दिला. दक्ष राजाने नारद मुनीला शाप दिला. माझे पोरं जसे तू सांगितल्यामुळे वनात निघून गेले आणि त्यांना दारोदार भटकायला तू लावलं, वनात भटकायला लावलं, तसा मी तुला शाप देतो. तू त्रैलोक्यात आयुष्यभर हिंडत राहशील. म्हणून नारद मुनी काही एका ठिकाणी बसत नाही. ते इकडं तिकडे हिंडत राहतात नारद मुनी. आणि त्याला शाप दिला की तुला लोक कळीचा नारद म्हणून ओळखतील. नारद मुनींना तेव्हापासून कळीचा नारद म्हणतात. मग हे 2000 पूर्ण गेले निघून. परत दुसरा पुत्र कामिष्ट यज्ञ करायचं ठरवलं आणि दक्ष राजाने सांगितलं 10 वाजता कंप्लीट आपण संपून टाकू, फास्ट घेऊ जरा आपण. आणि दुसरा पुत्र कामिष्ट यज्ञ करायचं ठरवलं. तिने आता ठरवलं या महादेवाला सतीला आणि तिच्या सासरकडल्या लोकांना बोलवायचंच नाही. काय ठरवलं? जिच्यामुळे ही भानगड झाली त्या सतीला आणि त्याच्या नवऱ्याला म्हणजे महादेवाला बोलवायचंच नाही. वायुदेव तिथे आले आणि ती सांगितलं असं नका करू. महादेवांना तुम्ही दक्ष राजा म्हणे जमणार नाही. युगो हाड झाला याचा. यो म्हणे बोलवायचंच नाही दक्ष राजाला की जावयाला दक्ष राजा म्हणे. आणि मग सगळ्या बाकीच्या साडूंना बोलवलं. सगळे साडू आले अगदी. त्यांना ड्रेस बीस घेतला नवा. आहासे आहा तक मस्त ड्रेस घालून ते बसले आणि यज्ञाला सगळे देव देवता ऋषीगण सगळ्यांना बोलवलं आणि यज्ञ देवत्याला आहुती द्यायला चालू झालं. पण तुम्हाला सांगतो यज्ञ देवत्या आहुतीच घेईल. महादेवच नाही ना तिथं. ऋषींना कळालं यज्ञ देवता का बरं आहुती घेत नाहीये. आता नारद मुनी लगेच टपक्यात गेले. नारद मुनींना काही दम निघतो का? नारद मुनी लगेच कैलासावर गेले आणि नारद मुनी कैलासावर गेले. सती मातेची भेट घेतली. सती मातेला म्हणे का ग बाई तू काय दक्ष राजाच्या तिथं दिसली नाही म्हणून मला काळजी वाटली आणि म्हणून मी तुझी विचारपूस करण्याकरता इथं आलो. का बरं तू आली नाही? बारीक कान देऊन ऐका बरं का. काय म्हणताय नारद मुनी? मला काळजी वाटली. अगं तुझ्या बापानं दुसरा पुत्र कामिष्टी यज्ञ करायला घेतला. तू जरा तिथं दिसते नाही म्हणून मला काळजी वाटली. सती मातेच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. म्हणे आम्हाला यज्ञाचं आमंत्रण नाही म्हणून मी आले नाही. अगं तू तर तुझ्या बापाची लाडकी आहे तरी आम्हाला आमंत्रण दिलं नाही. बापाने आम्हाला सांगितलं नाही. नारद मुनी म्हणतायत अगं बापाच्या घरी जायला लेकीला कुठल्या आमंत्रणाची गरज असते का? बापाच्या घरी जायला लेकीला आमंत्रणाची गरज नाही. तू जा
पण जात असताना तुझ्या पतीला तू घेऊन जाय. महादेवाला सती माता म्हणाली आम्ही जाणार नाही. माझ्या नवऱ्याच्या मागच्या वेळेस मला अडचण होती, मी गेले नाही. माझ्या नवऱ्याला पाठवलं. माझ्या नवऱ्याचा माझ्या बापाने अपमान केला आणि माझ्या पतीचा ज्या ठिकाणी अपमान होत असेल त्या ठिकाणी मी कशी जाऊ? बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्या माहेरी जर आपल्या नवऱ्याचा अपमान होत असेल तर त्या माहेरी आपण जाऊ नये. ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी आपल्या नवऱ्याचा अपमान होत असेल तिथं आपण जाऊ नये. कारण नवरा हा पती परमेश्वर असतो. आपल्या नवऱ्याच्या ज्या ठिकाणी अपमान होत असेल त्या ठिकाणी आपण जाऊ नये. सती मातेने सुद्धा अशीच चुकी केली. पुढं काय झालं आपल्याला सांगतो. सती माता म्हणाली माझ्या महादेवांचा अपमान झाला, मी जाणार नाही. नारद मुनींनी सांगितलं बापाच्या घरी जायला कशाला तुला आमंत्रणाची गरज? तू जा, पण जाताना तू काय कर, महादेवांना घेऊन जा. आता लेकच बापाच्या घरचा कार्यक्रम म्हटल्यावर हिला दम निघतो का? लेकीला काय दम निघतो बापाच्या घरचा कार्यक्रम? ही म्हणे महादेवांना विचारून पाहते. पतिराजाकडे गेली, महादेवांना सांगितलं. महादेव म्हणाले सती तुला एक सांगतो, ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही त्या ठिकाणी जाऊ नये. तुझ्या बापाच्या इथं मी मागं एकटा गेलो, तुझ्या बाप मला वाटेल ते बोलला, त्यामुळे जिथं आपला अपमान होत असेल तिथं जाऊ नये. मला तर काय जायचं नाही, पण तुला जायचं असेल तुझ्या बापाच्या इथं तू जाऊ शकते, तू जाऊ शकते. काय म्हणाले महादेव? आता सती मातेला दम निघाला नाही, सती माता निघाली. पण माता माऊल्यांनी महादेवाने एक गोष्ट सांगितली की एखाद्या ठिकाणी जर आपल्याला अमोल भाऊ एखाद्या पाहुण्या रावळ्याच्या ठिकाणी जर त्यांनी मोठा कार्यक्रम केला, आनंदाचा घरभरणी, नितीन भाऊ त्यांनी घरभरणी केली, त्यांनी आनंदाचा मोठा कार्यक्रम केला, पाहुण्या रावळ्यात पत्रिका वाटल्या आणि त्या कार्यक्रमाला, त्याचा आनंदाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला त्याने सगळ्यांना बोलवलं, कारण त्याला आनंद झाला. आणि आनंदामध्ये त्याने सगळ्यांना का बोलवलं की गोकुळ महाराज या आनंदात तुम्ही पण सामील व्हावे आणि आनंद द्विगुणित करावा म्हणून बोलवलं. कारण तो आनंद द्विगुणित करण्याकरता तो पाहुण्या रावण्याला बोलत असतो. पण त्या आनंदाच्या ठिकाणी जर तुम्हाला त्या कार्यक्रमाचं जर निमंत्रण नसेल तर तुम्ही जायचं नाही. कारण तुम्हाला त्याने निमंत्रण पाठवलं नाही, त्या पाहुण्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर नाही, त्या पाहुण्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी चांगली भावना नाही, त्यामुळे त्या कार्यक्रमाला आपण जाऊ नये. कारण अशा ठिकाणी जर तुम्हाला आमंत्रण नसेल त्या कार्यक्रमाला जायचं नसतं. कारण त्या ज्यांनी तुम्हाला आमंत्रण पाठवलं नाही त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर नाही, त्याच्या मनात तुमच्याविषयी सन्मान नाही असं जाणावं. त्या ठिकाणी शास्त्र सांगतं त्या ठिकाणी जाऊ नये. एखादा दुराचारी जर माणूस असेल, त्याचं आमंत्रण जरी असेल तरी त्या दुराचारी माणसाच्या कार्यक्रमाला जाऊ नये हे आपलं शास्त्र सांगतं. सती मातेला दम निघाला नाही, सती माता गेली बापाच्या ठिकाणी, बापाच्या आपल्या दुसऱ्या पुत्र कामिष्ठी यज्ञाला गेल्यानंतर तिच्या आईने बघितलं, तिच्या आईला आनंद झाला प्रसूती मातेला. पण ज्या बहिणी बसेल होत्या त्यांनी मात्र नाक मुरडलं, त्यांना आनंद नाही झाला. मग सती मातेला डोक्यात रागच, आपल्या नवऱ्याचा पहिल्या यज्ञात अपमान केला, आता यज्ञ करीत असताना जो यज्ञाला माणूस बसला त्याला बोलावं लागत नाही, त्याला मुक्त बसावं लागतं. दक्ष राजाने मुक्त झाला होता, कारण यज्ञ चालू होता, तो यज्ञाला आहुती देत होता. सती जशी तारा 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 चालत गेली आणि बापापाशी गेली आणि बापाला विचारलं, तात, पूर्वी तात म्हटल्या जायचं, आत्ताच्या वाणी नाही, पप्पा डॅडा तात म्हटल्या जायचं, आता पप्पा डॅडा डॅड तात म्हटल्या जायचं. तात, अहो तात, तुम्ही मागच्या पुत्र कामेष्ठी यज्ञात तुम्ही तुमच्या जावयाचा म्हणजे माझ्या पतीचा अपमान कस काय केला हो? जावयाचा अपमान करू नये बोलायला लागली. पण दक्ष राजा गप्प बसला, कारण त्याला बोलायचं नव्हतं. सती मातेला आणखीन राग आला. सती मातेला वाटलं मी एवढं विचारते, माझा बाप बोला ना, अहो मी तुमची लाडकी लेक ना तात, मी तुमची लाडाची लेक, आणि दुसऱ्या या पुत्र कामिष्ठी यज्ञाचं तुम्ही आम्हाला का बरं आमंत्रण दिलं नाही? लेक विचारायला लागले बापाला. लेकीचा अधिकार असतो बापावर तेवढा. पण दक्ष राजा काहीच बोलला नाही. सतीला राग आला. सती मातेनं काय केलं?
जिथं यज्ञ चालू होत्या त्या यज्ञाच्या दिशेने तोंड केलं आणि शीर्षासन घातलं आणि मांडी घालून त्या यज्ञाच्या दिशेने समोर तोंड करून बसले आणि आपली कुंडली जागृत केली आणि कुंडली जागृत करून अग्नी उत्पन्न केला आणि आपलं शरीर दग्ध केलं, म्हणजे अग्नीच्या हवाली केलं आपलं शरीर. अग्नीचा मोठा ज्वाला उठला आणि सती मातेनं स्वतःला जाळून घेतलं. यज्ञाच्या बाहेर हे सगळे शिवगण पार्वती मातेच्या बरोबर आलेले होते. नंदी, गोकर्ण, घंटाकर्ण, श्रृंगी, हे वीरभद्र, हे सगळे बरोबर आलेले होते आणि सगळे बरोबर आले. यांना कळालं सती मातेनं स्वतःला दग्ध करून घेतलं, स्वतःला जाळून घेतलं. हे सगळे यज्ञ मंडपात आले आणि त्यांनी यज्ञ मंडपामध्ये औंधच घालायला सुरुवात केली. आणि नंदीनं काय केलं, नंदीनं जे यज्ञ मंडप आणि जे पूर्ण जे यज्ञ मंडपाची जागा होती निती महाराज, तो शिंगावर उचलली आणि तो यज्ञ संपूर्ण पालथा घालून दिला. ते गाव संपूर्ण पालथा घातलं नंदीनं आणि आपल्या इष्टांना सांगायला कैलास पर्वतावरती गेला. पण त्याच्या आधी नारद मुनी तिथं हाजीर होते. नारद मुनींनी महादेवांना सगळं सांगितलं. महादेवांना हे कळाल्यानंतर महादेवांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि हातामध्ये असणाऱ्या रुद्राक्षाच्या माळा तुटून गेल्या आणि तुम्हाला सांगतो तिसरा नेत्र या ठिकाणी महादेवांनी उघडला आणि तिसऱ्या नेत्रामधून ज्वाला उत्पन्न झाली आणि वसुमतीच्या ठिकाणी गर्भ या ठिकाणी संभव झाला आणि गर्भ संभव झाल्यानंतर त्या तिसऱ्या नेत्रातील ज्वाला आणि त्या वसुमतीचा गर्भ एकत्र झाला आणि त्याच्यामधून एका वीर पुरुषाचा जन्म झाला. त्याचं नाव वीरभद्र. त्या वीरभद्राला सांगितलं महादेवानं, तू एक काम कर, त्या दक्ष राजाच्या यज्ञात जा, यज्ञ त्या ठिकाणी उद्ध्वंस कर आणि त्या दक्ष राजाचं मुंडक त्या ठिकाणी तोडून टाक. वीरभद्र गेला. दशरथ राजाने वीरभद्राचं घनघोर युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी बाण बाजूला ठेवले आणि मल्ल युद्ध चालू झालं. मल्ल युद्ध चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दक्ष राजाचं मुंडक वीरभद्राने नितीन महाराज तोडून टाकलं. ते मुंडक जसं उडालं, ते मुंडक आजही तुम्ही गेलात तर देवळे शिरेगाव नावाचं गाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, गंगापूर रोडवरती 5-6 किलोमीटर त्या लासूर पासून तिथं उडून पडलं आणि ते शिर उडून पडलं म्हणून त्या गावाला नाव पडलं शिरेगाव. आजही गेलात तर तुम्ही देवळी शिरेगाव नावाचं गाव आहे, ते शिर पडलं दक्ष राजाचं म्हणून त्याला देवळे शिरेगाव नाव पडलं. आणि दक्ष राजाची लाश, आपण म्हणतो ना त्याची लाश आणली, त्याची लाश पडली, ती लाश लासूर गावी पडली म्हणून त्या गावाला नाव पडलं लासूर. लाश पडली, धड पडलं म्हणून लासूर नाव पडलं. ते लासूर आजही तुम्ही जर तिथं गेलात, तो जो यज्ञ पेटीवर होता का, तो अमोलभाऊ यज्ञ आजही मंदिरासमोर पेटेले, तो यज्ञ आजही पेटेले. आणि ही बातमी कळाल्यानंतर महादेव कैलासाहून आले आणि सती मातेचा जो जळालेला देह होता तो खांद्यावर घेतला, तुम्हाला सांगतो. आणि महादेवानं तांडव नृत्य करायला सुरुवात केली. तांडव नृत्य करायला सुरुवात केल्यानंतर सर्व देव घाबरले. आता या धरणी मातेचा, या पृथ्वीचा काय होणार, शेवट होणार. कारण महादेवांचं काम काय आहे, पृथ्वीचा संहार करण्याचं काम आहे. सगळे देव घाबरले. सगळे देव इंद्राकडे गेले. इंद्र म्हणाले हे काय आपल्या हातचं काम नाही. इंद्रांनी सगळ्या देवांना बरोबर घेतले, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले सृष्टी निर्माण करायचं काम माझ्याकडे, आता तो दादा बाबा पेटला, मी काही करू शकत नाही. सगळे देव त्या ठिकाणी विष्णुदेवाकडे गेले. विष्णुदेव शय्येवरती बसलेले होते. विष्णुदेवाकडे गेल्यानंतर विष्णुदेवाने ओळखलं. विष्णुदेवाने काय केलं, आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. कारण भोले महादेव ती सती माता जी जळून गेली होती, तिनं आहुती दिली होती. काही ठिकाणी सांगितलं जातं यज्ञात आहुती दिली, काही ठिकाणी सांगितलं जातं स्वतःचं शरीर दग्ध केलं. ते जळालेला देह जे घेऊन भोले महादेव नाचत होते, विष्णू भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. सुदर्शन चक्र जसं निघालं आणि ते विष्णू भगवंताच्या हातातलं चक्र त्या ठिकाणी गेलं आणि त्या चक्राला सांगितलं
आणि चक्राने काय केलं, कारण माता माऊल्यांनो ते सतीचं जळालेलं शरीर जोपर्यंत महादेवांच्या हातात होतं, धरणी माता संपून गेली असती, पृथ्वी संपून गेली असती. त्या सुदर्शन चक्राने काय केलं की जे धड होतं सती मातेचं जळालेलं, त्या धडाचे 51 तुकडे केले. किती? 51 तुकडे केले. आणि ते 51 तुकडे जसं ते सुदर्शन चक्र गेलं आणि धाडकन गेल्यानंतर त्याचे 51 तुकडे झाले. काही तुकडे भारतात पडले, काही महाराष्ट्रात पडले, काही MP मध्ये, काही राजस्थानमध्ये, काही नेपाळमध्ये, काही बांगलादेशामध्ये, काही पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानमध्ये 51 शक्तिपीठाचं पहिलं पीठ आहे हिंगलांज माता. हे असे शरीराचे अनेक 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 अवयव पडले आणि त्या अवयवाचे झाले 51 शक्तिपीठ निर्माण. आणि ज्या ठिकाणावरून ते 51 शक्तिपीठ निर्माण झाले ते कुठे नितीन महाराज? लासूरला. तिथं आपण जातो पण आपल्याला काही भानगडच ही माहिती नाही. आपण जातो पाया पडतो, देवी माझा नवरा लय मला मारितो, त्याने मला मारलं नाही पाहिजे, मी खूप कष्ट करतो. पण दक्ष राजाची नगरी कोणती आहे? लासूर नगरी. आजही तुम्ही लासूरला गेलात तर तिथं होम पेटलेला आहे. ज्या कुमारिका आहे त्या जर तिथं दर्शनाला गेलात तर त्यांना चांगला पती मिळतो. आणि जे लग्न झालेलं दाम्पत्य आहे ते जर तिथं दर्शनाला जर गेले तर त्यांचा संसार सुखाचा होतो. आणि अजून एक आख्यायिका आहे, आपल्या डोळ्याला लासूर होतो, काही रांजणवाडी म्हणतात पा, रांजणवाडी. ती रांजणवाडी झाल्यानंतर त्या लासूरचा जो होमातली राख आहे संतोष महाराज, ती राख जर तुम्ही त्या झालेल्या रांजणवाडीला आणि लासूरला जर लावली तर ती बरी होते. डोळ्याला होतो त्याला लासूर म्हणतात. ते लासूर गावामध्ये असणाऱ्या लासूर गावातल्या होमाची राख लावल्यानंतर ती बरी होतो. अशी ती आख्यायिका 51 शक्तिपीठाची आख्यायिका आहे.